परंतु आता हे सगळे हिंदूंसाठीची ती काळजी कुठे गेली आता काही समजत नाही। हे हिमालयेश्वर महादेव मंदिर आहे, हिमालयेश्वर महादेव मंदिर आहे, आपण बघू शकताय। आणि हा गटर आहे, हा बघा, हा गटर आहे। हा गटर गेल्या 2 वर्षापासून असंच वाहतोय। हा रोड हिमालय सोसायटीचा, हा रोड 2 वर्षा अगोदर वर्क ऑर्डर निघालाय, पास झालेला आहे, आंदोलनही केलं, त्यानंतर कामाची सुरुवातही झाली, पण माहित नाही कुणाच्या सांगण्यावरनं हा काम थांबवलं। त्यानंतर आता अचानक या रोड मध्ये सिवरेजची लाईन टाकायची असं दाखवण्यात आलं। ठीक आहे, तुम्ही सिवरेजची लाईन टाका, सगळे तुमच्या हातात आहे, आम्ही तर काही करू शकणार नाही। परंतु माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की हा मंदिर आहे, ह्याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे। तुम्ही परिस्थिती बघा, हे मंदिरच्या बाहेर लोक ह्याच घाण पाणीमधनं जात आहेत आणि मंदिरच्या आतमध्ये जात आहेत। प्रत्येक 15 दिवस 20 दिवसात हा पाणी बाहेर निघत असतो। इथं हा जो चेंबर आहे ना, इथे मध्ये हा जो चेंबर आहे मध्ये, हा पूर्ण डॅमेज आहे। अधिकारी लोक येऊन बघून गेले होते, सगळ्यांनी सांगितलं आम्ही कामाची सुरुवात करतो, तेव्हाही वर्क ऑर्डर निघाला एसडब्ल्यूडी मधला। परंतु महेंद्र भानुशाली फॉलोअप करतोय, मनसे फॉलोअप करते, म्हणून ते काम होऊन द्यायचं नाही, हा स्पष्ट दिसून येतोय। एवढं घाण पाणी आहे मंदिरमध्ये जाताना, विचार करा। लोक ह्याच पाणीमधनं, आणि कुणाला काही घेणं देणं नाही। सगळे निवडणूक होती तेव्हा बरोबर हिंदू 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 म्हणून जागृत झाले, पण आज हाच हिंदू खतऱ्यामध्ये आहे। बघा ना, हा मंदिर आहे, रोज ये पानी में से जाते कि नहीं? इधर आओ, इधर आओ, इधर आओ, सब लोग इधर आओ। यही पानी में से जाते ना सब लोग रोज? हाँ, इसी में पैर रख के तो जाना पड़ता है। तो बोलने का ना, आप लोगों ने जिसको जिताया, सब लोगों ने मेहनत करके, खासदार है यहाँ पे आमदार है, यहाँ पे माजी नगर सेवक लोग है, किसको तो बोलो। ऐसा टाइम पे बराबर है फोन करता है, नहीं आप ही कर सकते हो। हाँ, मैं कर सकता हूँ, हमारे पीछे है राज ठाकरे नाम, लेकिन जिसको जिताया, जो कुर्सी पे बैठा, उसका काम है ना ये सब। परंतु कोण कुठं नाही बघणं। हे बघा कसे येतात ते वयस्कर लोक, बघा कसे येतात ते पाणीमधनं, बघा या घाण पाणीमधनं जावं लागतोय त्यांना। आता हेच पाय घेऊन ते मंदिरमध्ये जाणार। आता हे बघा, हेच पाय घेऊन ना, चला ते मंदिरमध्ये जाणार। बघा आता हेच घाण पाणी घेऊन ते मंदिरमध्ये जाणार। कुणाला फक्त काय काम चालू आहे, महेंद्र भानुशाली काय काम करतोय, महेंद्र भानुशाली कुठं जातोय, अहो हे सगळे शोधण्यापेक्षा लोकांना काय अडचण आहे हे शोधायचं चालू करा। माझी काय माहिती पाहिजे ते मी देतो तुम्हाला डायरेक्ट, पाहिजे तर मला काही प्रॉब्लेम नाहीये। हा, मी डायरेक्ट देतो तुम्हाला, कुणाला माहिती पाहिजे असेल तर। कारण अधिकारी लोक आम्हाला सांगतायत, चांगले आमचे मित्र असतात, की बाबा सांभाळून राहा, तुम्ही हे सगळे करताय, जनजागृती करताय, लोकांचे कामं करताय, ते काही लोकांना पटत नाही, म्हणून तुमची इन्क्वायरी चालू आहे। अरे ठीक आहे, इन्क्वायरी चालू आहे तर करत राहा, काय फरक पडत नाही, हे काम बंद होणार नाही। जर आम्हाला जेलमध्ये टाकलं, खोट्या केसेसमध्ये फसवलं, जेलमध्ये टाकलं, काही फरक पडत नाही, काम करत राहणार लोकांचे। चांदिवली विधानसभेमध्ये हा मंदिर आहे। मी गवली साहेबांना सांगतोय, हा रोड डिपार्टमेंटचा रोड आहे, त्यांच्याकडे हा रोड आहे, वॉर्डला सांगणार, ते गाडी पाठवतात, थोडा साफ करतात। परंतु माझी विनंती आहे, गवली साहेब कृपया आपण इथे या आणि एकदा बघा काय इथं लोकांची परिस्थिती आहे। हा पूर्ण पाणी बिल्डिंग मध्ये जातोय हिमालय सोसायटीचा, बघा पूर्ण पाणी रोड मध्ये हिमालय सोसायटीमध्ये जातोय। सगळ्यांनी मतदान केलं, भरभरून मतदान केलं, हिंदू हिंदू, बरोबर ना, हिंदू हिंदू बोल के मतदान किया ना। आज देखो हमारा मंदिर का हालत, क्या हालत है देखो, किसको दिखता नहीं है? ये हर पार्टी के कार्यकर्ता लोग हैं इधर पे, हर पार्टी के, बरोबर है ना। ऐसा ही परिस्थिति है। अब हिंदू भूल जाओ, अभी हिंदू का कोई लेन देन नहीं है। बोलो क्या तकलीफ है इधर, बोलो आप लोगों को, तुम लोग ने बुलाया मेरे को, बोलो। गटर का पूरा पानी बह रहा है और इधर से कोई काम करने वाला नहीं है, इसके लिए आप लोग को बुलाया गया। आपको मैं खुद फोन करके बोलो बुलाया। क्या है, तुमको कोई प्रॉब्लम नहीं है ना इधर? बहुत प्रॉब्लम है, गटर का पूरा पानी ऐसे में खड़ा रहना पड़ता है सब। ये तुम्हारा इधर ठेला लगता है, बोलो, यहाँ धंधा पानी इथं धंदा लावतात,
पाणीपुरी, शेवपुरी. घाण बघा हे किती घाण आहे. पब्लिक यायला जायला जागा आहे का? आता इथे घाण पाणी एवढं सडलं. इथं मंदिरमध्ये येणार वयस्कर माणसं येतात, त्यांचं काय? चला एवढे वयस्कर आता बघा घाण पाणी आहे. बघा हे घाण पाणी किती वयस्कर आहे. हे बघा आगे भी जमा आहे. किती वयस्कर आहे हे घाण पाणी. हे बघा राहू दे हात टाकू नका. काय आपण हे केलं कुणाला काय फरक पडत नाही. आता निवडणूक नाहीये, अब इलेक्शन नहीं है, अब किसी को कुछ फर्क नहीं पड़ेगा. अब समझे, इलेक्शन रहेगा तो सब बराबर आएंगे. अब इलेक्शन ही नहीं है तो कौन आएगा आपके पास में? तो यही गटर के पानी में रहो. मामा क्या कर रहे हो? हाँ मामा क्या कर रहे हो? क्या मालूम, मला नाही माहिती. मामा क्या कर रहे हो? उनका काम है ना. कृपया हा लिंक, मामा का काम है ना, उनका काम करना, सुधारना, उनका काम है. मी क्षीरसागर साहेबांना ही लिंक पाठवतोय. चांगले अधिकारी आहेत, लोकांसाठी काम करतात. हिरलेकर साहेब तुम्हाला पाठवतो, सगळ्यांना पाठवतो. कृपया आम्हाला या गटरच्या पाणीमधनं मुक्ती द्या. कारण मंदिर आहे. कारण आता आम्हाला एवढी चीड येते ना. हा मंदिर आहे, मंदिर कसं चालेल मला सांगा. या मंदिरमध्ये रोज लोकांनी या घाण पाणीमधनं जायचं. इथे या, इथे हाथ जोड़ो तो ही आएंगे. तो हाथ जोड़ो सब लोग, हाथ ऐसा हाथ जोड़ो, सब हाथ जोड़ो. आओ इधर आओ. हाथ जोड़ना पड़ता है इधर पे, तो उनको लगेगा हमको कोई बुला रहा है. हाथ जोड़ो सब लोग. हाँ ऐसा हाथ जोड़ो और मेहरबानी करके आओ इधर. बोलो सब लोग, बोलो आइए कृपया. बोलिए हमने जिसको जिताया. नहीं ऐसा नहीं बोलो. हमने जिसको जिताया, बोलो हमने जिसको जिताया. सब बोलो, हमने जिसको जिताया. कृपा करके यहाँ पर आइए. फिर वो खासदार हो, बोलो फिर वो खासदार हो. हाँ सब आओ. सब लोग आके जरा देखो यहाँ क्या तो ही आएंगे. कैसा उनको लोग मांगते हैं ना, ज्यादा लोग रहेंगे तो हम आएंगे. ऐसा है, ठीक है. धन्यवाद. जय श्री राम. नारा तो दो जोर का इलेक्शन. हाँ